आज आमच्या गावात एवढी गर्दी कशीच झाली चला तर सांगतो. आणि ट्रॅक्टरला झिरो मारायच्या नादात झाला लय मोठा किस्सा. तो केस आप लोग आता गॅरेज येऊन माय कामाला झुपलो होतो बरं का. पहिल्या तर चहा घेतला आणि जेच फटाक्याचा आवाज चालू झाला का बंदच व्हायना. आज दिवसभर फटाक्याचा आवाज तर बंदच होणार नव्हता, कारण की आमच्या नगरपालिकेचं इलेक्शन होतं आणि आज निकाल होता. त्याच्यात आज एवढे फटाके वाजत होते, गुलाल पण उधळत होता. उसी वजह से इतनी गर्दी हो गई थी. आता सगळीकडे नुसते फटाके आणि गुलालच उधळत होता. गाव में तो सब जगह मिरवणूक चालू थी. गावचे नगराध्यक्ष पण सतीश दादा झाले. त्याचा जेवढा धिंगाणा चालू होता इथं दिवसभर काय फटाक्याचा गुलाल काय उधळायचा थांबलाच नाही. टप टप में दूध की दुकान पर आ गया था. दुकान पर भी मेरे दोस्त आए थे मसाल दूध पिणे. तेवढे चेतन ते पण आले होते बरं का. सगळं आवरून मी बसलो होतो बरं का ट्रॅक्टर चालायला. मग आता ट्रॅक्टर वरचे गाणे तर वाजवावं लागते. टपटप गाणे वाजवले ना, असा काय किस्सा झाला आमच्या सोबत. कार्तिकनी पण डायरेक्ट झिरो मारला. त्याला म्हटलं झिरो मारू हिरो नको, आधी ट्रॅक्टरचं उडपण वाकेले व्हायचा. अजून एक किस्सा त्याच्यामुळे ना आम्ही जातो आता टपटप घरी. तुम्ही पण घ्या फॉलो लाईक करून.